बाबा पाटील फराटे यांचा सत्कार करताना हनुमंत खोबणे ऐका, वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करणाऱ्या बैलाप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा. आपल्याला माहिती आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे सण साजरे होतात त्यातील हा एक बैलपोळा. दसरा असेल, दीपावली असेल, शिमगा असेल, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जे नावाचं क्राईम न्यूज साठी औदुंबर फटाले मंडळ फराटा. पारंपरिक सण आपण साजरे करत असतो. पूर्वीच्या काळामध्ये बैलपोळा इथं तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पूर्वी जो बैलपोळा व्हायचा तो कुणीही तरुणांना पाहायला तशा प्रकारचा मिळणार नाही अशा प्रकारचं मला या ठिकाणी वाटतंय. कारण पूर्वी शेतकरी, आपण सगळी शेतकरी कुटुंबातली माणसं, प्रत्येकाच्या घरामध्ये छोटा शेतकरी असेल, मोठा शेतकरी असेल, छोटा असला तरी त्याच्याकडे 2 बैल असायचे, मोठा असेल तर 4 बैल 6 बैल असायची. आणि ज्यावेळेस तो बैलपोळा निघत, इतका मोठा बैलपोळा असायचा की संपूर्ण गावामध्ये बैलच बैल अगदी दणकाच्या वेळेस चालायचा. परंतु आता आधुनिकीकरण आलंय, ट्रॅक्टर सारखी अवजारं आली, वेगवेगळ्या प्रकारची अवजारं आली आणि संपूर्ण शेती आपण त्यामुळे अवजारावर करतोय. आणि म्हणून बैलपोळा हा सण तर आपल्याला साजरा केलाच पाहिजे. आणि म्हणून आपल्या गावचे बैलपोळ्याचे मानकरी, आपल्या गावचे पोलीस पाटील, आमचे सहकारी मित्र बाबा पाटील फराटे हे आपल्या बैलपोळ्याच्या मानकरी आहेत. असाच बैलपोळा सतत बाबा पाटील याही पेक्षा जोरदारपणे चालू राहावा अशा प्रकारचे मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.